नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं अक्षरशः भाजप हलवून टाकले. तर आता कॉक्रोच जनता पार्टीनं अनेक मुद्दे घेतलेले आहेत. सीबीआय, ईडी म्हणजे जी आक्षापोटी कारवाई करतं, फक्त विरोधकावर कारवाई करतं, तो मुद्दा घेतलेला आहे. त्याचबरोबर आमदार खासदार जे फुटून जातात पैसे घेऊन, तो सुद्धा मुद्दा घेतलेला आहे की बाबा हे अपात्रच ठरवण्यात यावी. त्याबरोबर सुप्रीम कोर्ट जे काम करतं सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं, त्यावरती सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यावरती सुद्धा सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टानं सुद्धा आपलं स्वतःचं काम व्यवस्थित करावं, अन्यथा तरुणांच्या उद्रेकाला सामोरे जावं लागेल. त्याचबरोबर अजून एक काम त्यांनी हातात घेतलंय, म्हणजे निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती व्हाव्यात आणि पारदर्शी निवडणुका व्हाव्या. निवडणूक प्रक्रिया जी आहे ही सुधारली जावं, अन्यथा निवडणूक आयोगाकडे सुद्धा आम्ही बघू, असा धमकीवाजा इशाराच आता त्यांनी दिलेला आहे. निवडणुका बॅलेट पेपरवरतीच घेतल्या जाव्या, मशीनवरती घेण्यात येऊ नये असं सांगितलेलं आहे. त्याच्या बाबत आता आंदोलन सुरू झाले देशभर. नितीन गडकरी बाबत सुद्धा आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या म्हणून आंदोलन जोर धरलेले आहेत. तर बॅलेट पेपर आपल्याकडे देशात कधी बंद झाला, ईव्हीएम मशीन कधी आली, कोणाच्या कार्यकाळामध्ये आली, कोणाचं सरकार देशामध्ये होतं, त्याचबरोबर जिथं काय आंदोलन सुरू आहेत, तसंच भाजपच्या विरोधात देशात किती उद्रेक झालाय. काल एका आमदाराला हाणला निभार पाडो भाजपच्या कार्यालयावरती दगडफेक केली, जाळून टाकलं कार्यालय भाजपचा माणूस दिसला की लोक मारहाण करायला लागलेले आहेत. तर हा उद्रेक आणि हा संताप लोकांच्या मनात प्रचंड झालेला आहे. मग तो महाराष्ट्र असू द्या, बिहार असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, कुठला बी राज्य असू द्या, देशात सगळीकडे आपल्याला हाच माहोल दिसतोय. राज्यामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या लोकांना अडचणी आहेत. त्यांना सुद्धा इकडे तिकडे फिरणं मुश्किल होईल थोड्या दिवसामध्ये, असं एकंदरीत वातावरणामधून दिसतंय. तर ते कसं काय, या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहेत, संपूर्ण विषयाची. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरंच भारतीय जनता पक्षाचं आता देशामध्ये काय राहिलंय का नाही. भाजपला लोक हाणून बाहेर लावायच्या विचारात आहेत, म्हणजे आता लोक घाबरून आहेत भाजपला. तर ह्या सगळं आपल्या लक्षात येईल की व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे ते. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014 पासून 2026 पर्यंत एकही मोठं असं आंदोलन आजवर झालं नव्हतं. आणि जी पण काय आंदोलनं झाली, ही सगळीच्या सगळी आंदोलनं नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या पोलिसांनी, आर्मीनं सगळी दडपून टाकली. लोकांना बेदम मारहाण केली, जेलमध्ये टाकलं. 2-2 वर्षे लोक जेलमध्ये. आंदोलन करूच कुणाला दिली नाही ती, म्हणजे सगळी दडपशाही केली. आणि ह्या दडपशाहीचा आता उद्रेक 2026 मध्येच झाला. म्हणजे आजपर्यंत गेल्या 2 महिन्यापर्यंत कुणीही भाजप सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याची ताकद ठेवत नव्हतं. आता त्याचं झालंय सुद्धा तसंच की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत, या सूर्यकांत महोदयांनी एका याचिकेदरम्यान एका कार्यकर्त्याच्या, त्याला असं म्हटलं की हे तरुण म्हणजे सगळे कॉक्रोचेस आहेत आणि हे माहिती अधिकार टाकतात, लोकांना त्रास देतात, लोकांच्या अडचणी वाढवतात. म्हणजे बघा, सत्य बाहेर आलं नाही पाहिजे. हे जस्टिस सूर्यकांत सुद्धा कसं आहे, डोक्यावरती का डोक्यात हा माणूस, म्हणजे लोक आता चर्चा करायला लागली की हे डोक्यावर पडलेलं आहे म्हणतात आणि सुप्रीम कोर्ट भाजपच्या बाजूने काम करते, असं तर ही लोक म्हणायला लागलेली आहे ती. तर जस्टिस सूर्यकांत त्या तरुणाला म्हणले की यू आर कॉक्रोच आहे म्हटला, आणि तुम्ही लोकांना त्रास देता, माहिती अधिकार टाकता, म्हणजे सर्व अधिकाऱ्यांना त्रास देता, असं म्हणणं झालं. आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये शिक्षण घेणारा एक तरुण अभिजित दिपके यानं सोशल मीडियावरती एक मोहीम चालू केली की कॉक्रोच जनता पार्टी नावानं. आणि बघता बघता त्या कॉक्रोच जनता पार्टीला जवळपास 3-4 कोटीपर्यंत लोक फॉलो करायला लागले आणि सरकार घाबरलं.
सरकारला सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटलं की हे कॉक्रोचेस काय करणार आहेत. तो अभिजित दिपके ज्या वेळेस अमेरिकेतून भारतात आला, त्यानं भारतात येतोय असं सांगितलं, आंदोलन करू असं सांगितलं, जंतर मंतरवरती तारीख ठरली आणि त्या आंदोलनाला जेमतेम 8-10 हजार लोक उपस्थित होती. सरकारनं ते काही गांभीर्याने घेतलं नाही. सरकारला वाटलं की अशी किती आंदोलन येतात, किती जातात, आम्ही सगळी आंदोलनं चिरडून टाकलेत असं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या गँगला वाटले. सगळे आम्ही ही सगळी आंदोलनं चिरडून टाकली असं त्यांना वाटलं. मात्र नेमकं त्याचं झालं उलट. आता ते आंदोलन संपलं सुरुवातीच्या काळातलं. नंतर सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीनं पुन्हा आंदोलन ठरवलं की बाबा ह्या दिवसामध्ये 8 दिवसामध्ये जर धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा नाही झाला तर पुन्हा आंदोलनाला बसू. म्हणजे बघा, सुरुवातीच्या काळामध्ये 5-7 दिवस आंदोलन केलं, ते संपवलं आणि सरकारला टाइम दिला की या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्या, शिक्षण मंत्री आहे तो आणि एखाद्याला झटका बसला तर दुसरा काम व्यवस्थित करेल असं त्यांची मागणी होती. मात्र सरकारनं फेटाळून लावली आणि त्यानंतर जे आंदोलन सुरू झालं, सोनम वांगचुक उपोषणाला बसले. 23व्या दिवशी त्यांना सरकारनं उचललं, असं दवाखान्यात नेऊन ऍडमिट केलं. तोपर्यंत सरकारला वाटत होतं की हे आपण मोडीत काढू शकतोय, परंतु हळूहळू करत जिथ्या कॉक्रोच पार्टीनं जंतर मंतरवर आंदोलन संसद भवनाकडे नेलं, संसद भवनावरती मोर्चा काढायचं ठरवलं. मग तेव्हा सरकारची पळापळ सुरू झाली. आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारनं दिल्लीचा कमिशनर बदलला, त्याला सांगितलं काय करायचं ते करायचं, पण हे आंदोलन मोडीत काढायचे, रट्टे देऊन काढायचे सगळे, किती मेले तरी चालतील, अमित शहानं सांगितलं. आणि नंतर सुरू झाला पोलिसांचा लाठी हल्ला. त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, 2 विद्यार्थी मृत्युमुखी पडले आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा पोलिसांवरती सुद्धा हल्ले करायला सुरुवात केली. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना मारहाण झाली याची खबर देशभर हा म्हणता पसरली. व्हिडिओ व्हायरल झालं, कसं विद्यार्थी रडतायत, कसं मारलं जातंय विद्यार्थ्यांना गुराढोरासारखं. देशभर हळहळ पसरली आणि देशातला संबंध तरुण, सगळा तरुण, ज्येष्ठ लोक, वयस्कर लोक जागरूक झाले आणि म्हणले की भाजप म्हणजे औरंगजेबापेक्षा सुद्धा बेकार आहे. म्हणजे भाजपला वाईट उपमा दिल्या आणि सगळा तरुण त्या जंतर मंतरवरती एकटवायला लागला. 5 ते 6-7 लाख लोक जंतर मंतरवरती जमले आणि भाजपवाला दिसला की दणके देऊन काढायला लागले. देशभरातला माहोल तसाच झाला. भाजपच्या आमदारांना मारहाण, खासदाराला मारहाण, भाजपचा कार्यकर्ता दिसला, कोण झेंडा घेऊन जरी दिसला तरी त्याला मारहाण सुरू झाली. आता हा प्रकार देशभर सुरू झाला आणि त्या आंदोलनाची बघा सरकारनं दखल घेतली आणि धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा दिला आणि प्रल्हाद जोशी यांच्याकडे पुन्हा शिक्षण खातं दिलं आणि ज्या शिक्षण विभागातले 47 अधिकारी घरचा रस्ता दाखवला त्यांना, म्हणजे सस्पेंड केले सेवेतनं. म्हणजे सरकारला कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं दखल घ्यावी लागली. म्हणजे आजपर्यंत 2014 पासून ते 2026च्या सुरुवातीपर्यंत भारतीय जनता पक्षानं एकाही आंदोलनाला यश मिळू दिलं नाही, मोडीत काढलं. आणि तसंच प्रशासन सुद्धा वागायला लागलं होतं की आता भाजपचं कोणी काय करू शकत नाही. कोण कालवा करायला लागले त्याच्यावर ईडीची, सीबीआयची धाड टाकायची आणि त्या माणसांना जेलात टाकायचं. मात्र आता हे जे तरुण सगळे रस्त्यावर उतरले ह्यांच्यावरती ईडीची, सीबीआयची धाड टाकायचा संबंधच नाही, ह्यांच्याकडे हायच नाही, काय तर धाड टाकणार कशावरती, हा मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे आता रान उठले, आता ईव्हीएम बद्दल सुद्धा तुम्हाला सांगायचं मला. ईव्हीएम मशीन कधी आली, काय झालं, आता ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये लोक कशी उठलेली आहे ती, तर तत्पूर्वी आपण भाजपच्या विरोधामध्ये लोक किती पेटून उठले ते. आणि अनेक जण तर म्हणतात हे भाजपचं सरकार नाही, हे हिंदुत्ववादाचं सरकार नाही, तर हे भाजपचं सरकार आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या विचारांना ह्यांनी कधीच तिळंजली दिलंय
असं सुद्धा सांगण्यात येते लोकांकडनं. म्हणजे हे जे भाजप जे हिंदू मुस्लिम करून मतांचं जे ध्रुवीकरण करत होतं किंवा लोकांचं जे ध्रुवीकरण करत होतं, मताचं विभाजन करत होतं, त्याला कुठंतरी लोकांनी छेद दिलाय. देशाची जी लोकशाही आहे ही कुठंतरी अजूनपर्यंत जिवंत आहे. तेच ह्या काही गोष्टीतून दिसतंय. म्हणजे लोक स्व इच्छेनं उद्रेक झालाय लोकांचा की भाजपच्या विरोधात. तर आता बघा लोक काय म्हणतात ते जरा हो का बघा. भाजपा तो अटल के साथ शहीद हो गई. हे आहेत भाजपचे कधी काळी विचाराचे. ना संजय जोशी की चल रही है. ठीक है, जो सिद्धांतवादी भाजपा थी वो खत्म हो चुकी है. अगर कोई गलत फहमी में तो वे अपने अंदर से गलतफहमी निकाल दे. अब मोदी गैंग की चल रही है, गुजराती गैंग की चल रही है, और ये गैंग चलाने वाले लोग कभी सरकार नहीं चला सकते. मैं बार बार कहता हूँ, बघा इनका काम सिर्फ लूटना खाना है और आराम की जिंदगी जीना है. लैविश लाइफ जीते हैं ये. देश विदेश की यात्रा करो और हर तरह की, कह रहे हैं उससे तो देश की तरक्की है, देश विदेश की यात्रा से ही. एक आदमी के घूमने से देश की तरक्की हो रही है. कौन सा ये बहुत बड़ा प्रोजेक्ट लिया है ये हिंदुस्तान के लिए. बघा हे कधी काळी पैदाइश से डरते हो, पहले माँ का गहना लेके भाग गया घर से, फिर बीबी को छोड़ के भाग गया. अब जिसका औलाद नहीं, बीबी नहीं, परिवार नहीं, वो क्या समझेगा देश के युवा को. जो राम मंदिर सिर्फ बनाता इसलिए है कि आप उसका चोरी कर सको. ब्रजभूषण जो खुद उनकी पार्टी का है, उनका ये बयान है कि 4 साल पहले से और आज तक मैं कभी नहीं गया. 4 साल पहले मैंने बयान दिए थे कि यहाँ चोरी होगी. मैं हिंदू हूँ और फिर मुझे इस बात पे वो है कि हिंदुओं का म्हणजे आता हे हिंदू लोकच. बात बताऊं, मैं कट्टर भाजपाई हूँ, लेकिन देश में राहुल गांधी से बड़ा ईमानदार नेता कोई है ही नहीं है. आप कट्टर भाजपाई हैं, बिल्कुल कट्टर भाजपाई है, लेकिन देश में राहुल गांधी से बढ़िया ईमानदार नेता कोई नहीं है. मोदी जी झूठ बोलते हैं. सही बात बताऊं, मैं कट्टर भाजपाई हूँ. बघा हे लोक आता बायको समोर नांदवायची अक्कल नाहीये. मोदीला तो देश काय चालवणार आहे. देश काय तिला भाजीपाला आहे का. म्हणजे बघा एक तरफ पाकिस्तान खड़ा हो, एक तरफ भाजपा ही खड़ा हो, तो पहले भाजपा ही को मारो, क्योंकि वो तो पाकिस्तानी तो देश के बॉर्डर के बाहर से हमला करेगा. ये देश में रह करके देश में कैंसर पैदा कर रहा है. तो ही सगळी मंडळी बघा, ही सगळी कधी काळी भाजपचीच लोक आहेत ती. आणि आज ती भाजपचीच लोक भाजपच्या विरोधामध्ये बोलायला लागले आहेत. बघा एका आमदाराला कालच दोपाटलाय. बघा हे भाजपचे आमदार आहेत योगेश वर्मा. त्यांना काल मारहाण झाली भाजपच्या आमदाराला योगेश वर्माला. बघा भाजपच्या आमदाराला मारहाण झाली योगेश वर्माला. आपको एक बात बता दूं, ये सरकार अपने कर्मों को छुपा रही है. म्हणजे आता लोक उघड उघड बोलायला लागलेले आहेत. पहिली लोक बोलत नव्हते. कमल का बटन तो देश की भूल है. गलती हमारी है, हम लोगों की गलती है. मोदी की गलती नहीं है. हम इतने अंधे हो गए थे मोदी के कहने पे कि पूरा देश बर्बाद कर रहा उधर ही घुस रहे. हम भक्त मत बनो, देश भक्त बनो. जब ये एग्जाम चोरी कर सकते हैं तो इलेक्शन क्या चीज है इनके लिए. ये सिर्फ और सिर्फ इस देश की तानाशाही, जो वो सोचते हैं कि हम कुछ भी करेंगे और जनता हमारे लिए कुछ नहीं करेगी, स्ट्रीट्स में ही आएगी. कमल का बटन तो देश की भूल है. बघा अगर हम सबको समझा भी रहे, हम अपने घर में घुस के अपने माँ बाप को भी समझा दे, या जितने भी अंधभक्त हैं देशभर सुरू येतात हे आंदोलन. कोई फायदा नहीं, क्योंकि ये लोग तो चोरी कर लेंगे. इनको वोट दो, इनको वोट ना दो, फिर भी इनकी सरकार बन जाएगी, क्योंकि ये चोरी कर लेते हैं. तो कुछ फर्क नहीं पड़ता. ये सिस्टम कैसे बदलेगा, ये कैसे बदलेगा सिस्टम. ये हमसे ही बदलेगा. कुछ समय लगेगा हमें इस चीज में. हम डटे रहेंगे तब तक, लेकिन ये बदलेगा. हमने इन्हें बनाया है और हम इन्हें हटा सकते हैं अगर हम सबको समझा भी दें. बघा किसी के फोन नंबर का उपयोग कर म्हणजे मेरे बच्चे सड़क में, मेरी माता इस सड़क पे बैठी है. कहाँ जाऊंगा लेके इन सबको. गूंगी बहरी हो गई सरकार. ये कहाँ चले साले, सब मर जाएगा. बघा ही अवस्था देशामध्ये झाली. हे बघा भाजपच्या लोकांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या जातात. ये गाना ना बनाती कि हे शंकराचार्य आहेत. ये तो राम को लाने वालों की सरकार है, राम भक्तों की सरकार का है. राम का भक्त इस तरह की वाणी कभी बोल ही नहीं सकता कि मैं राम को लाया हूँ. वो कहेगा अरे हमको राम लाया है भैया, हम कहाँ से राम को लाएंगे. इसलिए जो लोग राम को लाने वाले लोग हैं
उनके द्वारा चोरी की गई है। और आपको हम बता दें, संघ की आइडियोलॉजी में राम जी को भगवान नहीं माना जाता है। ये जो लोग राम जी को भगवान ही नहीं मानते, ये देश की सनातनी जनता का दुर्भाग्य है कि वो हमारे मुख्य मंदिर राम मंदिर में जाकर के बैठ गए हैं। बघा ही अवस्था देशाची झालेली आहे सध्या आणि देशामध्ये आम्ही चुकी केली ना, आम्ही भाजपला मतदान चुकी केली दिलती ना, चुकी केली ना आम्ही। आपलं नाव सोनाली रोटे, कसं काय माझी मुली सोबत आहे, मी चुकी बघा ये लड़ाई सामान्य आता ही अवस्था देशामध्ये झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सगळे लोक उठलेले आहेत। म्हणजे जे देशामध्ये आपण जिकडे तिकडे जाईल तिकडे भाजप विरोधात लोक तयार झालेले आहेत। तर आता लोकांचा माहोल असा तयार झालेला आहे की आता ईव्हीएम मशीन बंद करावी आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या म्हणून लोक आता आंदोलन करायला लागलेले आहेत। तर ईव्हीएम मशीन ही नेमकी किती साली आली आणि काय म्हणजे ईव्हीएम मशीन कुठल्या सरकारनं आणली ते सुद्धा आपण बघूया। बघा ईव्हीएम मशीनची सुरुवात ही काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये झाली। 1982 साली काँग्रेसच्या परोर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदा ही ईव्हीएमचा प्रयोग करण्यात आला होता। त्यावेळेस केंद्रात इंदिरा गांधींचं सरकार होतं। म्हणजे इंदिरा गांधींचं सरकार 82 साली जे होतं केंद्रामध्ये, त्यावेळेस या मशीनचा केरळच्या परोर विधानसभा मतदारसंघामध्ये उपयोग केला होता। त्यानंतर 1998 मध्ये 25 विधानसभा मतदारसंघामध्ये याचा वापर करण्यात आला होता। त्यानंतर 1999 मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक ही ईव्हीएम मशीनवरती झालेली होती। आता त्यानंतर हे 2000 सालापासून अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळामध्ये एनडीएचे सरकारनं टप्प्याटप्प्याने हे संपूर्ण देशामध्ये लागू केलं। त्यानंतर 2004 साली पहिली लोकसभा निवडणूक 2004 साली पहिल्यांदा ईव्हीएम मशीनवरती केली आणि बॅलेट पेपर पूर्णपणे देशामध्ये बंद करण्यात आला। आता त्याचबरोबर व्हीव्हीपॅट काँग्रेस आणि भाजपनं दोघांनी बी व्हीव्हीपॅट 2013 साली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ते जोडण्यात आलं। म्हणजे भाजपच कोर्टात गेलं होतं त्या टायमाला की ह्याला व्हीव्हीपॅट सुद्धा जोडावं की आपण मतदान कोणाला दिलंय लोकांनी हे कळण्यासाठी व्हीव्हीपॅट तिथं जोडलं जावं म्हणून भाजपच सुप्रीम कोर्टात गेलता आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलं की व्हीव्हीपॅट जोडा असं सांगण्यात आलं। त्यानंतर बघा 2019 मध्ये सर्व बूथवर व्हीव्हीपॅट सक्तीचं करण्यात आलंय सगळ्या ह्याच्यामध्ये। पुन्हा बघा डिझाईन आणि बनावट ECI च्या तंत्रज्ञानाची एक समिती असते, त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली BEL आणि CEIL या 2 सरकारी कंपन्यांनी 1989 पासून ईव्हीएम बनवायला सुरुवात केली आणि त्याचा कायदा बघा म्हणजे कायदा 1988 साली जनप्रतिनिधी कायदा दुरुस्ती करून ईव्हीएम ला कायदेशीर मान्यता देण्यात आली। त्यावेळेस राजीव गांधी यांचं सरकार होतं। पूर्णपणे स्वदेशी ईव्हीएम कधीही आयात केली गेली नाही म्हणजे वापरली नाही आणि स्वदेशी ईव्हीएम तयार झालेली नाही। आता कल्पना कायदा आणि प्रयोग तत्वावरती वापर करण्यात आला आणि बघा हे सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने नव्हे तर हे काँग्रेसनंच ईव्हीएम आणलं आणि आज ईव्हीएम ते जनतेच्या मानकुटीवरती बसलंय। म्हणजे लोक एवढी परेशान झाले त्या ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट त्या ह्यानं की मत कोणाला बी द्या तुम्ही ते भाजपलाच जातात। त्या कार्यकाळामध्ये काँग्रेसनं त्याचा फायदा घेतला नाही, मात्र भारतीय जनता पक्षानं या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे फायदा घेतला। म्हणजे ईव्हीएम मशीन आणलं काँग्रेसनं 1988 सालापासून, मात्र त्याचा पुरेपूर वापर हा 2014 पासून ते 2026 पर्यंत भारतीय जनता पक्षानं 3 लोकसभा निवडणुकींमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला। भारतीय जनता पक्षानं अगोदर निवडणूक आयोगावरती कब्जा केला, निवडणूक आयोग आपल्या जवळचा बसवला,
बघा आता जे ज्ञानेश कुमार निवडणूक आयोग आहे त्याचे पोरगे IAS आहे, पोरा जावई IAS आहे, मुलगा कुठेतरी मोठा अधिकारी आहे, त्यांना पदोन्नती देऊन देऊन मोठे अधिकारी बनवलेले आहेत. हे कशासाठी? ह्यांनी आपलं काम करावी म्हणून. आणि जर लोक सुप्रीम कोर्टात गेलं तर सुप्रीम कोर्ट बी आपलंच असावं, लोक सुप्रीम कोर्टाने ते धुडकून लावावं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगावं हे बाबा ती भाजपवाले सांगतात तीच बरोबर आहे. आणि असंच आता सुप्रीम कोर्ट सुद्धा करतंय, सुप्रीम कोर्ट सुद्धा करतंय. म्हणजे एवढं भयानक अवस्था या देशामध्ये बनलेली आहे. आता ह्याच्यावर जे संचालक मंडळ असतं बघा, संचालक मंडळ जे असतं हे संचालक मंडळ सुद्धा सरकारच नेमतं. म्हणजे EVM मशीन बनवण्याचं थेट काम एका संचालक मंडळ चालवत नाही, तर 2 सरकारी कंपन्या आणि निवडणूक आयोगाच्या तंत्रज्ञानामार्फत होतं. ते EVM कोण बनवतं? तर EVM आणि व्हीव्हीपॅट हे PSU कंपनी बनवतात. BEL भारत इलेक्ट्रॉनिक आणि लिमिटेड संरक्षण मंत्रालय बंगलोर. बघा हे EVMचं तिकडे हे होतं. आता निवडणूक आयोगाची बघा TECT मार्गदर्शनाखाली सॉफ्टवेअर आणि डिझाईन तयार करण्याचं काम हे निवडणूक आयोग करतंय. संचालक मंडळावरती कोण कोण असतात? तर BEL आणि ECIL या दोन्ही CPL आणि त्यांचं एक बोर्ड आहे, ते केंद्र सरकारनं तयार केलेलं बोर्ड आहे. तर 2024 मध्ये बघा त्या बोर्डावरती माजी सहकारी सचिव EAS शर्मा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आरोप केले होते की BEL चा स्वतंत्र संचालक पदावर किमान 4 भाजपची लोक नेमली गेली आहेत. म्हणजे त्याच्यावरती 4 लोक हे भाजपचीच आहेत त्या मशीनवरती. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या या बोर्डाच्या कारभारावरती महत्वाचे रोल आहेत आणि ECIL च्या बोर्डावर हे भाजपचेच तिथं लोक आहेत. म्हणजे भाजपचाच कब्जा आहे. त्या मशीन जी बनवल्या जातात त्याच्यावरती भाजपचाच कब्जा आहे आणि त्यांना जसं पाहिजे तसं ते मशीन बनवलं जातंय. म्हणजे बघा जे लोक सांगतात की ह्या मशीन मध्ये गडबडी आहे, मशीन मध्ये गडबडी, हे मशीन तयार करणं आणि ह्याच्यावरती डायरेक्टर नेमलेले आहेत हेच भाजपचे जिथं सॉफ्टवेअर तयार होतं. त्याच्यामुळे तुम्ही मतं कोणाला बी द्या, ते भाजपच्या पारड्यातच 70-80% जातात. म्हणजे बघा 50% मतं भाजपला जातात आणि 50% मध्ये इतर उमेदवार राहतात. त्याच्यामुळं इतर उमेदवारच निवडून येत नाहीत. म्हणजे हे निवडणूक आता जी लोकसभेची निवडणूक झाली ती सुद्धा तशी चोरटीच झाली. त्यानंतरच्या ज्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या सुद्धा सगळ्या अशाच झालेल्या आहेत. आता BEL आणि ECIL ने RTI मध्ये सॉफ्टवेअर ऑडिट रिपोर्ट आणि घटक पुरवठादारांची नावं राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यावसायिक गोपनीयतामुळे बघा एखाद्यानं माहिती अधिकार एकानं टाकलेला होता काँग्रेसच्या माणसानं, तर त्यांना असं उत्तर दिलं की ही गोपनीयता आहे माहिती. म्हणजे हे सगळं दडवलं जातं, गोपनीयतेमध्ये येत नाही. अक्षरशः नरेंद्र मोदी यांची डिग्री एकानं मागितली होती तर त्यांनी सांगितलं की ही गोपनीय माहिती आहे, दिली गेली नाही डिग्री, म्हणजे देण्यास नकार. तसंच ह्या EVM मशीन बाबत सुद्धा नकार दिला जातो माहित्या देण्यास आणि माहित्या दडवल्या जातात. आता ह्याच्यामध्ये भाजपचे किती लोक आहेत ह्या संचालक मंडळावरती? जर सरकार कागदोपत्रात अधिकृत आकडा जाहीर झालेला नाही, मात्र वरील पत्रामध्ये किमान 4 लोक आहेत भाजपचा असा उल्लेख आहे. सध्याचा नेमणुकीचा आकडा हा नवे BEL आणि ECIL च्या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध आहे. दर 6 महिन्यांनी ते अपडेट होतं असंही सांगितलं जातं. आता निवडणूक आयोगाचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे ह्या बनवण्यामध्ये? EVM आणि सॉफ्टवेअर BEL आणि ECIL मधल्या 2-3 अभियंत्यांचा स्वतंत्र गट बनवतो आणि ते कोणालाही दिले जात नाही असे सोर्स कोड निवडणूक आयोगाकडे त्याचा नसतो, ह्या अधिकाऱ्यांकडेच असतो असं सांगण्यात येते. आता EVM बघा बोर्ड सदस्य जे आहेत आता 2024 ला सुद्धा ह्यांनी 4 होते तिथं 6 सदस्य केलेले आहेत भाजपचेच. म्हणजे सगळे भारतीय जनता पक्षाचेच लोक त्याच्यावरती बसवलेले आहेत. आता सध्या 2025 साठी किती साठ आहे बघा ह्या मशीनचा. BU ब्लॉट आउट 30,77,000 आणि JU 22,24,000, जवळपास व्हीव्हीपॅट 24 लाख आहेत. म्हणजे आता बघा निवडणूक आयोगानं सुद्धा 400 कोटीची मागणी केलेली आहे केंद्र सरकारकडे की आम्हाला
नवीन ईव्हीएम मशीन खरेदी करायचे आहेत, त्याच्यासाठी पैसे द्या. म्हणजे आता हे नवीन तयार करायचं, त्यात सॉफ्टवेअर घालायचं आणि सॉफ्टवेअर मधनं काहीही करता येतं. हे आपल्याला अनेक वेळा दिसलेलं आहे. तर केंद्र सरकारनं बघा यासाठी 400 नाही, त्यांनी 600 कोटी मागितलं होतं. 512 कोटी त्यांना मंजूर केलेले आहेत नवीन दराप्रमाणे. आता म्हणजे 512 कोटी केंद्र निवडणूक आयोगाला दिले ते त्या मशीनी बनवायसाठी. आणि ह्या मशीन आता बघा स्वदेशी तयार झालेल्या आहेत. त्या पहिल्या अमेरिकेवर येत होत्या, आता BEL बंगलोर आणि ECIL हैदराबाद या 2 POs आता पश्चिम बंगालसाठी वापरण्यात आलेल्या ह्या ईव्हीएम मशीन आहेत. ह्याच्या ऑर्डर म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या त्याच्यासाठी ह्या वापरल्या होत्या. आता एका मशीनचं आयुष्य किती आहे? 15 वर्षासाठी आहे. एक सेट 3 वेळा निवडणुकीत वापरू शकतो असं सांगितलं गेलेलं आहे. आणि बूथ वाढले म्हणून गरज वाढली. 2024 मध्ये 10,53,000 बूथ होते. 2029 साठी आता एक बूथला 1200 मतदार नियमामुळे 15,39,000 बूथ तयार होणार आहेत आणि त्याच्यासाठी ह्या मशीनी मागवायची तयारी जोरदार सुरू आहे. मात्र आता हे जरी भाजप करत असलं तरी लोकांचा उद्रेक पाहता निवडणूक आयोगाला तिथं बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यायला लागतील. आता हे ईव्हीएम मशीन फ्रॉड आहे, त्याच्यावरती 4 लोक भाजपचे संचालक होते, आता 6 लोक झाले. ती म्हणजे भाजपच्याच देखरेखीखाली ते सगळं तयार होतं ईव्हीएम मशीन आणि भाजपच हे सगळं करवतंय. निवडणूक आयोग हे भाजपच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे. भाजप जे सांगल, नरेंद्र मोदी जे सांगल तेच हे निवडणूक आयोग करतय. त्याच्यामुळं लोकांचा उद्रेक आहे आता की निवडणुका आम्ही मत कुणाला जरी दिली तरी ती भाजपला जात्यात, म्हणून निवडणुकाच बॅलेट पेपरवरती घ्या, म्हणजे चिठ्ठीवरती घ्या आता, अशी मागणी लोकांनी केलेली आहे. आणि त्याचा जोर हा प्रचंड वाढलेला आहे. भाजपला आता निवडणुका घेणं सोपं राहिलेलं नाही. निवडणूक आयोगाला सुद्धा लोक दणके देऊन काढतील अशी सध्याची देशात परिस्थिती आहे. देशामध्ये प्रचंड राग आणि प्रचंड वातावरण हे भाजपच्या विरोधात संतापाची लाट अक्षरशः तयार झालेली आहे. त्याच्यामुळं देशामध्ये निवडणुका आता हे जे आंदोलन सुरू झालेले आहेत की निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती घ्या, अशाची आंदोलन. आता हे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, यामुळे लोकांना आता वाटतंय की जनतेनं उद्रेक केला की हे सरकार घाबरतंय, तर आता आपण निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावा म्हणून आंदोलन करू, अशी आंदोलन आता देशभर सुरू झालेली आहेत. म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत आंदोलन आता. म्हणजे कुठं की बाबा लोक बाहेर पडणार, ते त्या योगीचा एवढा दबदबा आहे तर योगीला सुद्धा शिव्या घालायला लागलेल्या आहेत, नरेंद्र मोदीला शिव्या घालायला लागले, भाजपचा नेता दिसला की त्याला हाणायला लागलेत, हिंदू संघटनांची लोक, बजरंग दलाची लोक, त्यांना सुद्धा दुपटून काढायला लागले ती लोक. म्हणजे ह्या सगळ्या संघटना ज्या आहेत ह्या भाजप प्रेरित आहेत आणि भाजपच्या हितासाठी काम करतात. त्यांना जनतेचं काही देणं घेणं नाही. हिंदू मुस्लिम करून लोकांमध्ये डिवाइड करून लोकांना येड्यात काढलं जातंय असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून लोक खऱ्या अर्थानं रस्त्यावरती उतरलेली आहेत. तर येणाऱ्या काळात बघा बॅलेट पेपरवरतीच निवडणुका होतील, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.